फाईल एक्सपोर्ट करण्याचे कॉन्सेप्ट्स आपण इथे बघणार आहोत. सो फाईल एक्सपोर्ट करणे, मी इथे काही ऑब्जेक्ट घेतलेले आहेत आणि ती ऑब्जेक्ट या आर्टबोर्डच्या बाहेर, म्हणजे हे जे पेज आहे या पेजच्या बाहेर मी मुद्दामून ही ऑब्जेक्ट्स घेतलेली आहेत, कारण आपल्याला एक्सपोर्ट करताना काही फरक कळावेत म्हणून. ओके, सो आपण सगळ्यात पहिल्यांदा PNG फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करणार आहोत. सो फाईल एक्सपोर्टला तुम्ही गेलात की तुम्हाला एक बॉक्स इथे ओपन झालेला आहे एक्सपोर्टचा. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, डॉक्युमेंट पेज आणि सिलेक्शन आणि कस्टम. तर आपण डॉक्युमेंट पेज आणि सिलेक्शन मी तुम्हाला दाखवतो. तर आपण जेव्हा डॉक्युमेंटमध्ये जातो तेव्हा इथे त्याचं एक्सटेन्शन आहे PNG आणि हा आहे तुम्हाला कुठे सेव्ह करायचं आहे. मी इथे क्लिक करतो, मी चूज केलं आहे डेस्कटॉपवरती आणि फाईलचं नाव आहे इथे. तर मी इथे त्याला पहिली फाईल आहे तिला नाव देतो 01.png. ओके, आता हे एक्सपोर्ट कसं होणार आहे, तर मी डॉक्युमेंट म्हणून त्याला एक्सपोर्ट करतो विथ PNG. क्लिक ऑन सेव्ह. तर तो आता एक्सपोर्ट होईल. ऑलरेडी जी एक फाईल होती ती रिप्लेस झालेली आहे म्हणून ते आलेलं आहे. दुसरं ऑप्शन आहे पेज. आता मी पेजवर क्लिक करतो आणि इथे जे लिहिलेलं आहे PNG, फक्त फाईलचं नाव मी इथून बदलतो आहे 02.png. हे पहिलं आपण डॉक्युमेंट 01 डॉक्युमेंट म्हणून 02 पेज म्हणून, आणि तिसरं आहे सिलेक्शन. आता सिलेक्शनला येताना मी काय करणार आहे, तर मी सिलेक्शनमध्ये काय करतो आहे बघा, मी या ऑब्जेक्टला क्लिक केलं, ग्रीन कलरच्या ऑब्जेक्टला मी क्लिक केलेलं आहे आणि मी इथे येऊन सिलेक्शनवर जातो आणि इथे जाऊन मी त्याला एक्सपोर्ट करतो PNG. नाव देतो 03, नाव दिले 03. लक्षात घ्या मी फक्त रेक्टँगल सिलेक्ट केला आहे आणि क्लिक ऑन सेव्ह. आता इथे एक्सपोर्ट सिलेक्टेड ऑनली म्हणून आणखीन एक ऑप्शन आहे. तर ह्या सिलेक्शन आणि ह्या सिलेक्शनमधला फरक काय आहे ते तुम्हाला आता दाखवतो. आता इथे मी रेक्टँगल सिलेक्ट केलं आहे आणि एक सर्कल. ओके, आणि इथे मी क्लिक करतो एक्सपोर्ट सिलेक्टेड ऑनली. फॉर्मॅट हा PNGच आहे आणि त्याला करतो 04. हा मी बॉटममधला ऑप्शन सिलेक्ट केला, एक्सपोर्ट सिलेक्टेड ऑनली, हे नाही इकडच्याबद्दल मी बोलतो आहे. क्लिक ऑन सेव्ह. ओके, सो आता आपण पहिल्यांदा यातले फरक बघूया. आपण हे काय केलं एक्सपोर्ट त्याच्यातला फरक बघूया. सो 01 जे होतं त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, 01 ज्या वेळेला PNG केलं होतं तर अख्खं डॉक्युमेंट आपण पाठवलेलं होतं, एक्सपोर्ट केलं होतं. सो अख्खं डॉक्युमेंट म्हटल्यामुळे इथे काय झालं आहे, पेजच्या बाहेरचा एरिया पण इथे आलेला आहे बघा. हा सर्कल पेजच्या बाहेर जो आहे, इथे तुम्ही ऑब्झर्व कराल की पेज इथपर्यंतच आहे, त्यामुळे ग्रीन कलरचा हा पार्ट आणि सर्कल पूर्ण हे पेजच्या बाहेर असून सुद्धा आपल्याला एक्सपोर्ट झालेलं इथे दिसतंय. ओके, आणि हा जो ग्रे कलरचा एरिया आहे हा पूर्ण ट्रान्सपरंट एरिया आहे. PNG फाईल असल्यामुळे हा एरिया टोटल ट्रान्सपरंट आहे. हे 01 झालं ज्याच्यात आपण डॉक्युमेंट केलं होतं. आता 02 PNGमध्ये काय झालं आहे, आपण 02 PNGला दिलं होतं फक्त पेज, त्यामुळे जेवढा पेजच्या आतमध्ये पार्ट आहे पेजच्या आतमध्ये तेवढाच फक्त एक्सपोर्ट झालेला आहे. ओके, इकडचं पूर्ण सर्कल नाही, हे कट का झालं आहे, कारण काही सर्कलचा पार्ट हा पेजच्या बाहेर होता. त्यामुळे लक्षात घ्या एक्सपोर्ट करताना ही काळजी घ्यायची तुम्ही काय करताय. तिसरं ऑप्शन जे आहे ते होतं सिलेक्शन. सिलेक्शनमध्ये मी रेक्टँगल सिलेक्ट केलं होतं. तर त्याने काय केलं आहे, हा जो सर्कलचा एरिया कुठला आतमध्ये आला आहे, तर फक्त त्या रेक्टँगल सिलेक्शनच्या आतमध्ये जे जे ऑब्जेक्ट आहेत ना सिलेक्टेड एरियाच्या आतमध्ये तेच फक्त एक्सपोर्ट झालेले आहेत. म्हणजे तो सिलेक्टेड ग्रीन कलरचा रेक्टँगल, त्याच्यावर असलेला सर्कलचा भाग आणि त्याच्यावरती असलेला हा रेक्टँगलचा पार्ट तेवढंच फक्त एक्सपोर्ट झालेलं आहे, बाकी एरिया एक्सपोर्ट झालेला नाही आहे. तुम्हाला कंपॅरिझनला मी हे एकदा ओपन करून दाखवतो. हे 02 तुम्ही जर बघाल तर इथे पूर्ण रेक्टँगल आहे आणि आत्ता आपण जे बघितलं त्याच्यात बघाल तर रेक्टँगल कट झालेला आहे, जेवढा ग्रीन कलरमध्ये आहे तेवढाच आलेला आहे. आणि मी सिलेक्ट करताना फक्त ग्रीन कलरचा पॅच सिलेक्ट केला होता. आणि चौथं जे ऑप्शन होतं ते जर तुम्हाला एक रिवाईज करतो की मी फक्त सर्कल आणि रेक्टँगल सिलेक्ट केला होता, बाकी मी काही सिलेक्ट केलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यात बॉटमला जे ऑप्शन होतं एक्सपोर्ट सिलेक्टेड ऑनली, त्याच्यामध्ये तुम्ही जी ऑब्जेक्ट क्लिक करतात
तीच फक्त एक्सपोर्ट होतात. शेवटची जे खाली बॉक्स आलेला आहे ह्या बॉक्समुळे एक्सपोर्ट सिलेक्टेड ऑनलीमुळे फक्त हे 2 ऑब्जेक्ट जे मी सिलेक्ट केले होते तेवढे एक्सपोर्ट झालेले आहेत. आता हे परत इथेच दाखवतो तुम्हाला. हे 2 सिलेक्ट करतो आणि एक्सपोर्ट सिलेक्टेड हे तुम्हाला इथे दिसतोय प्रिव्ह्यू. ह्याच्यात हा ग्रीन पॅच दिसतोय, पण मी एक्सपोर्ट सिलेक्टेड ऑनली केलं तर तो ग्रीन पॅच निघून जातोय. दोघेच फक्त दिसतं आणि बाकी सगळा एरिया हा ट्रान्सपरन्सीचा आहे. आणि आता मी एक लास्ट ऑप्शन दाखवणार. JPG मध्ये फरक काय आणि PNG मध्ये फरक काय. तर मी इथे एक्सटेन्शन घेतोय JPG आणि इथे त्याचं नाव आहे 02.jpg. आता ह्याच्यात मी सगळे ऑप्शन घेतो, अख्खं पेज म्हणजे बाहेरचं नाही घेत आहे, पण जे हे पेज आहे अख्खं हे मी एक्सपोर्ट करतोय ॲज अ JPG. ओके. 02 PNG आहे त्याच्यात पण अख्खं पेजेस फक्त मी घेतलेलं होतं. 02.jpg मध्ये मग मी फक्त पेज घेतोय, अख्खं पेज आणि एक्सपोर्ट करतोय. तो मला देणार ऑलरेडी एक फाईल आहे, ठीक आहे, रिप्लेस करतोय. आता तुम्हाला थोडक्यात त्याच्यातला फरक इकडे मी दाखवतो. 02 JPG आणि 02 PNG मधला काय आहे. 02 PNG मध्ये तुम्ही जर बघाल तर हा जो ग्रे एरिया आहे हा सगळा ट्रान्सपरंट आहे. हा पूर्ण ग्रे एरिया ट्रान्सपरंट आहे. इथे ट्रान्सपरन्सी आहे, कुठलाही व्हाईट कलर नाही, काही नाही. हे ज्या ऑब्जेक्टच्या ज्या कलरवर ठेवाल तर तो कलर तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला मिळणार आहे, कारण हे PNG ऑब्जेक्ट आहे म्हणून. आणि हे JPG ऑब्जेक्ट आहे, तिथे तुम्हाला इथे व्हाईट कलर दिसतोय बघा, कारण JPG असल्यामुळे त्याने पेज कलर व्हाईट कलर म्हणून इथे दिलेला आहे. सो हा भाग ट्रान्सपरंट नाही. ओके, आलंय तुमच्या लक्षात. ओके. सो हे जे ऑप्शन्स आहेत ते लक्षात ठेवा. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे इथून फाईल एक्सपोर्ट करू शकता. PDF करू शकता, प्लेन SVG करू शकता, WebP करू शकता, TIFF फॉर्मॅटमध्ये करू शकता. इन्स्क्रिप्टचं स्वतःचं SVG त्याच्यामध्ये तुम्ही या फाईल्स एक्सपोर्ट करू शकता. थँक्यू.